रील्स रील्स व्हायरल झाले म्हणून वाटतं नजर लागली त्याला. लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं तर इकडे नाकातून पाणी यायला लागलं. निशिता बोल. काय बोलू मी? मी काय चाल ते म्हणतात ना, एखादी आपल्या लाईफ मध्ये एक स्वीट हार्ट असते, तर त्यांच्या लाईफ मध्ये ती एक स्वीट हार्ट आहे. आणली मानाला कोंबडा आणली, कोंबडा आणली कापाला, देवांना मानपान करायला. पुरा मेकअप झालेला आहे सगळा. मेकअप करून झाला, सगळं काम झालेलं आहे. पोशाख घालून वगैरे सगळा देवांचा मानपान पोचता झालाय. गुड मॉर्निंग मंडळी, युट्यूब फॅमिली, मित्रांनो, भावांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. तुम्ही बघत आहात महेश ब्लॉग्स. माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज संडे आहे. काही प्लॅन ठरलेला नाहीये. कॅमेरा घेतलाय आणि सुरुवात केली आहे सकाळची. मी रेडी होऊन मस्त टकाटक तयार झालेलो आहे. आज काय घडतंय ब्लॉग मध्ये, तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, स्किप करू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर चला दिवसाची सुरुवात करूया. आज नॉर्मल संडे कसा जातो हे बघूया. मंडळी, दिवसाची सुरुवात करूया मम्मीशी गप्पा मारून. मम्मी किचन मध्ये काहीतरी करते. आई काय करते? मी ना ते देवांच्या मानाला चांप्या पुरणपोळी त्याची सुरुवात करते आता. ते आगोटचा मान द्यायला लागतो ना देवांचा. हा मंडळी, हम्म. वर्षाचा मान असतो आमच्या वर्षाचा मान आग्र्यांमध्ये असतो. कुलदेवांना, देवाचा मान शेतांना. केलं का आपले देव रक्षा करतात. कुठं बाहेर गेले काय हे पोराडारा बघा, आम्ही सगळे चामट्या बनवायला घेतल्या ना आईने, देवांचं. मस्त चामट्या. हम्म. आई अजून काय काय बनणार आहे आज? तर देवांचा सर्व मान आहे तेवढं द्यायला लागतं ना, म्हणजे करायला आज लागतं. पुरणपोळी खायला भेटेल. पुरणपोळी हा, मस्त. पुरणपोळीचा पण कोंबडा, प्लॅन आहे. हे गावठी बघा, कोंबडा खायला भेटेल आज. हे बघा. आमचा मंडळी अगोटचा मान असतो. आमचा एक वर्षाचा मान असतो. पावसाळा आला का कुलदेवांना, शेती भातींना, जी शेती वगैरे करायचे पूर्वीपासून, तर या सगळ्या गोष्टींचा मानपान केला जातो. तर ते मानपान केल्यावरतीच आपल्याला त्या देवांची सगळ्यांची साथ मिळते आणि आपल्या प्रत्येक पावलाला मग देवांचा आशीर्वाद भेटतं, रक्षा करतात. म्हणजे वर्षभर पाठीशी आपल्या पाठीशी उभे असतात, मग आपली रक्षा आपले करतात. कुलदेवांचा मान झाला मग ते आपली रक्षा करतात ना. पोराडारा बाहेर जातात, आपलं सर्व काही झाला केला सांभाळतात आपल्याला. तर चला, आज चांगली गोष्ट ऐकायला भेटली की आज मान होतोय. मंडळी, पुरणपोळ्या आईने मस्त बनवल्या आणि बघ, मानाची जोरान तयारी चालू आहे. आई पुरणपोळ्या लाटतं. आई हा? काय काय अजून स्पेशल आहे? हा? हे बाबा, मान आहे देवांचा. काय बोलता? देवांचा मान आहे तो करायला लागतं. देवांचा मान आहे तो करायला लागतं. अजून काय काय बनणार आहे? पुरणपोळी, चामट्या. आज तर आज तर मस्तच चांगला धुडकूस आहे आमच्या घरात. कोंबड्याचा मान आहे. पुरणपोळी, गोड धोड मध्ये पहिले पुरणपोळी, चामट्या, मिठाई, मग नंतर बनीमध्ये आपला कोंबडा. या सगळ्या गोष्टी आज बघायला भेटणार तुम्हाला. मंडळी, आज तर सुरुवात झाली घरामध्ये. मानपान करणार आहेत आमच्या देवांचा. कुळदेवत असतात, प्रत्येकाच्या घरात असतात कुळदेवत. तसे आमच्याही घरात कुळदेवांचा देवारा आहे आणि आपले शेतांच्या देवांचा मानपान असतो. पावसाळा आला की आगोटचा मान हा वर्षात एकदा आम्ही करतोच दरवर्षी. आणि आगोटचा मान पूर्ण करणारे माझे वडील आहेत. ते देवीचे भगत आहेत. त्यांच्यावरती गावदेवीची सवारी येत असते, कुलदेवांची सवारी येत असते. तर त्या सगळ्या गोष्टी ते करत असतात कम्प्लीट. आणि प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असतं त्यांचं. कुठे काय म्हणजे अशा कुठल्याही गोष्टी अनपेक्षित घडू नये यासाठी त्यांच्या सगळ्या गोष्टी, देवांवरच्या सगळ्या गोष्टी ते करत असतात कम्प्लीट. त्यामुळेच आम्हाला प्रगतीला यश मिळतो, आमच्या कामधंद्यांना यश मिळतो. त्यांचं बारीकीने लक्ष असतं आमच्यावरती, देवांवरती. सगळ्या गोष्टी ते कम्प्लीट करत असतात. माझ्या पप्पांबद्दल छोटीशी स्टोरी सांगतो मी. माझ्यासाठी ती खूप मोठी आहे. त्यांनी आहे ना, म्हणजे त्यांचं शिक्षण जास्त झालं नाही. पहिले कसं, पूर्वी खूप कमी शिक्षण असायचं. पण त्यांचं शिक्षण 5वी 6वी पर्यंतच झालेलं आहे. त्यांनी शिक्षण म्हणजे त्यांना त्या काळामध्ये शिक्षणाला एवढा काय महत्त्व नव्हता. म्हणजे घरामध्ये पण तशा वातावरण नव्हतं.
मग त्यांनी आपला आमचा म्हशीचा गोठा होता. म्हशीचा गोठ्यानंतर मग त्या काही अप्स अँड डाऊन्स या गोष्टी चालू झाल्या त्यांच्या लाईफमध्ये. चालू झाल्यानंतर मग त्यांनी एक असा डिसिजन घेतला की आता हे बस झालं, म्हशीचं काय होणार ना. त्याच्यानंतर त्यांची रिक्षा, ही रिक्षा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असतात, हे त्यांच्याच रिक्षा आहेत. आतापर्यंत तुम्ही एक रिक्षा बघत होती, आता ही दुसरी रिक्षा काल आणलेली आहे. मंडळी, हीच ती रिक्षा आहे जिने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय. ह्याच रिक्षाच्या मदतीने पप्पांनी खूप मेहनत करून आम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि आमचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनीच कंप्लीट केलेल्या आहेत. कुठलाही मोठा बिझनेस नाही, काय नाही की त्यावेळे जागा जमिनी विकल्या आणि पैसे आले भरपूर, असं काय नाही. जागा जमिनी ज्या ज्या वेळी गेल्या त्या त्यावेळी पैसे आले, तसं मग सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या त्यांनी. 2 मुलींची लग्न पण केली आहेत. खूप या रिक्षाच्या जोरावरती त्यांनी मोठं साम्राज्य हे उभं केलेलं आहे. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल मी जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. खूप भारी व्यक्ती आहे माझ्या लाईफमध्ये ती. माझे वडील म्हटलं तर माझा एक इन्स्पायर होणारी ते एक व्यक्ती आहे, की त्यांना बघून मी खूप साऱ्या गोष्टी इन्स्पायर होतो, की मी त्यांच्यासाठी हे करेन, ते करेन. मंडळी, प्रत्येक वडील हे ना आपला एक त्यांचा विचार असतो, की ज्यांनी शून्यातून वरती आलंय, म्हणजे तो धंदा असो, जॉब असो, काय असो, ती गोष्ट त्यांच्या म्हणजे मनामध्ये राहिलेली असते, डोक्यामध्ये राहिलेली असते. ती त्यांच्या डोक्यातून उतरू शकत नाही. तसेच माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये एक त्यांनी असं त्यांचं असं मत आहे, या रिक्षाने त्यांना खूप काही दिलेलं आहे, तर ते रिक्षा तर काढणार नाही, रिक्षा तसंच ठेवतील. तर आम्ही पण म्हटलं नाही, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. रिक्षा तुम्हाला ठेवायची ठेवा, ती तुमची चॉईस आहे. तुम्ही त्याच्यावरून झिरो पासून ते म्हणजे शून्यापासून सुरुवात केलेली आहे तिथे. आणि आता आज खूप मोठं साम्राज्य आहे. आज आपल्याकडे जे पण आहे ते त्यांच्या या रिक्षामुळेच आहे. तर ते रिक्षा सोडणार नाही, रिक्षा राहतील. आणि त्यांना वाटलं की आज पण धंदा करायचा तर ते रिक्षावरती जाऊन धंदा करतील, ती त्यांची चॉईस आहे. कारण की तो त्यांचा स्वप्न होतं, त्या स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ते म्हणतात ना, एखादी आपल्या लाईफमध्ये एक स्वीटहार्ट असते, तर त्यांच्या लाईफमध्ये ती एक स्वीटहार्ट आहे, रिक्षा त्यांची. तर अजून जाणून घेऊया, अजून अशाच बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज मी सांगणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू स्किप करू नका. मित्रांनो, आज ढग बघा कशी दिसतात, आभाळ बघा, प्रत्येक आभाळ बघा कसा दिसतोय, तुम्हाला दाखवतोय बघा. किती सुंदर नजारा आहे बघा. केवढी सारी ढग आहेत बघा, किती सुंदर आकाश दिसतोय हा. काय भारी वाटतं ना. घराच्या बाहेर जर असं दृश्य असेल आणि अशी कंटिन्यू हवा येत असेल, वा 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 वा, अशी कंटिन्यू हवा येत असेल, किती सुंदर वाटतं वातावरण. खूप भारी ठिकाणी आम्ही घर बांधलेलं आहे. माझ्या वडिलांना खूप खूप थँक्यू बोलतो मी नेहमी, की तुम्ही अशा ठिकाणी जागा घेऊन बांधले ना, की बोलला नेचर मध्ये राहायला ही हवा येते ना, अरे बाप रे, मन प्रसन्न होतो, एकदम मन प्रसन्न. दुःख असेल ना तर दुःख विसरून जाईल माणूस, एवढं भारी आहे इथे. काय आभाळ आहेत बघा ना, आणि पूर्ण हिरवगार आहे, सगळीकडे हिरवगार आहे. पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत. हा बघा यंशू झोपलाय बघा कसा, त्याला ताप आलाय जरासा, बुखार आहे इसको, बुखार. यंशू, क्या है तेरे को, बुखार आया? आणले मानाला कोंबडा, आणली कोंबडा, आणली कापाला देवांना मानपान करायला. मंडळी, आता मान केले, कसा कोंबडा कापाला गेले. मानपानाचा कोंबडा कापतच, आता कोंबडा कापून घरी जाऊ. यंशू आले माझ्या जोडीला, यंशू कोंबडा कापून आम्ही घरी जातो, मस्त त्याला रांधून बिंदून मस्त खातो मानपान. मंडळी, आता आम्ही चाललो कोंबडा कापून, यंशू आणि मी घरी. मस्त मामा बादशाह, काय बोलतो बादशाह? हा, मजा येते तुला स्कूटी पे चलने का, मजा ही अलग है क्या? आपल्या करण भाईची स्कूटी आहे. करण भाई सॅटर्डे संडे आला का तो घरी नसतो, त्याचे प्लान बनलेले असतात. आता माझ्या जोडीला माझा भाचा यंशू. हॅलो गाईज. काय बोलतो, बोल यंशू, बोल आपल्या पब्लिक सोबत बोल जरा तू, बोल बोल बोल, हॅलो गाईज बोल, जोरान बोल ना. क्या चला रहा है अभी? स्कूटी पे चला रहा है यंशू, हमारा स्कूटी चला रहा है. अगर हम लोग घर पे जाते हैं फिर मिलते हैं आपको, कंटिन्यू रहो, स्किप मत करो. मंडळी, आता आलोय घरी, कोंबडा कापून आलोय घरी. यंशू बघा, यंशू जातो आता.
मानपान झालेलं आहे. आता जेवण मस्त कोंबड्याचा आई बनवेल. आणि आम्ही आज संडे भाच्या सोबत फन डे करायचा आहे. हा बच्चा, हा काय करायचं आज घरात बसून? मजा करायची, फुल मजा करायची. काय काय करायचं सांग, काय पण करायचा. चला कंटिन्यू राहा व्हिडिओ सोबत. हा मंडळी, घरी आलोय मी आणि आमच्या बापासनी बघा मानपण केलेलं आहे. बघा पुरा मानपण केलेलं आहे सगळा, पुरणपोळी निवेद बापासनी सगळं अगोदरचा मान कम्प्लीट केला. चला आता जातो किचन मध्ये, स्वयंपाक वगैरे आईला थोडी मदत करता येईल तर करेन, नाही तर मम्मी एकटी बनवून टाकेल. चला कंटिन्यू राहा व्हिडिओ सोबत. मंडळी, मी बोललो होतो माझा बापूस बघत आहे. त्यांना गावदेवीची सवारी येते, कुलदेवांची सवारी येते. बघा पुरा मेकअप झालेला आहे सगळा. मेकअप करून झाला, सगळं काम झालेलं आहे. पोशाख घालून वगैरे सगळा देवांचा मानपान पोचता झालाय. तर आता आम्ही करतो आपला सगळा बाकीचा पुढचा प्रोग्राम, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये, कंटिन्यू राहा. मंडळी, आलोय आपण रुपेश भाईच्या घरी. आणि घरी आल्या आल्या बघा कोण भेटले मला. दिशू, दिशूची मम्मी, आमची ताई, मोठी ताई बघ. ही आमची मोठी बहीण आहे, रुपेशची बहीण, माझी बहीण, मोठी बहीण आहे ही. हा आहे का नाही? आहे ना. काय आहे, तुला संडे वगैरे काय आहे का नाही? तू संडेला पण काम करत असते? हो, संडेला पण काम करत असतो. अरे काय असं कोणता जॉब? तू प्रोफेसर, किती प्रोफेसर हुआ, किती पोरांना तू हुशार बनवशील अजून. जेवढं बघा मंडळी, दिवस रात्र जॉब 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 जॉब, संडेच्या दिवशी पण जॉब. काय करणार, आम्हाला काम आहे. काम आहेत, एकच किती दिवस कामं करायची. संडेच्या दिवशी एक आराम भेटता, आरामाचा दिवस, त्याच्या मी काम करत बसले. काय करणार, ऑप्शन नाही आम्हाला. आम्हाला विचारून काम करायचं असेल तर. मंडळी, ही माझी भाची दिशिता, मोठ्या ताईची स्नेहताईची मुलगी, आणि माझी भाची दिशिता हे कल्याण वेस्टला राहतात. दिशिता बोल. काय बोलू मी? मी काय चालू केलं माहितीये तुला? काय? व्लॉगिंग चालू केले. तुला व्लॉगिंग बद्दल माहितीये काय? नाही, नाही माहिती? नाही माहिती. युट्यूब बद्दल माहिती तुला? हो. युट्यूब बद्दल माहिती आहे ना? मी युट्यूब मध्ये आहे ना, मी चॅनल चालू केलेलं आहे. महेश ब्लॉग्स करून चॅनल चालू केलेलं आहे. तिथे मी रोज असे व्हिडिओज, आपलं डेली मी काय करतो हे लोकांना दाखवतो आणि ते अपलोड करून त्याला ब्लॉगिंग मध्ये लोक बघतात की डेली व्लॉग मध्ये महेशचा ब्लॉग आलेला आहे. अच्छा. तू बघितलेस ना माझं ब्लॉग? हा. याच्या आधी बघितलं ना तू ब्लॉग? हो. मग आता तुम्ही पहिल्यांदा मी तुला ब्लॉग मध्ये घेऊन आलोय. तुला कसं वाटतंय? चांगलं. मजा आली तुला? हा. मंडळी बघा काही चापर चापर बोलते. दिशिता स्नेहाताईची मुलगी, माझी माझी भाची, ची मोठी ताई आहे स्नेहाताई. अख्खा दिवस जॉबचं काम करत असतो, नुसती काम करत असतं. काय तिचा कामन काय माहिती. 24 तास 11 घंटा, ती आई बोलते ना 24 तास 11 घंटा मोबाईल मध्ये काय करतात, तशी ती लॅपटॉप घेऊन काय करते काय माहिती, है ना? दिवसभर लॅपटॉप मध्ये घुसत आणि दिवसभर फोन मध्ये घुसत असते. बघा ती पण सांगते बघा, नुसते नुसते ते लॅपटॉप मध्ये नुसता काम काम काम. काय करणार, ते प्रोफेसर लाईफ तिने चॉईस केली आहे. प्रोफेसर आहे ती, चांगल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, चांगलं शिकवते पोरांना ती. हिला पण चांगलं शिक्षण देते ती. काय छडी लागे चमचम. घरात दोन दोन प्रोफेसर आहेत. घरातच दोन दोन प्रोफेसर आहेत. पप्पा तुझे नाही का? पप्पा पण प्रोफेसर आहेत ना? मग त्यांना पण लवकरच घेऊन यायचं ना आता व्हिडिओ मध्ये. हा यायचं का? मंडळी बघितली दिशिता भाची कशी चपर चपर बोलता. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवतो, सांगतो. चलो मंडळी, योगा आला झोपलीला बेडरूम मध्ये, खाऊन पिऊन झोपलेला यो. अरे उठले, त्याला माहित पडलं मी आल्यावर करून तो आले. कसा काम रुपेश व्हायचा, सर्दी झाली त्याला. रील्स रील्स व्हायरल झाली म्हणून वाटतं नजर लागली त्याला. लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं तर याच्या नाकातून पाणी यायला लागलं. तेव्हा आईने काय आणले खायला या?
हा कोलंबी. कोलंबी काय बाबा चमचमीत नुसतं आईचं बी काम चमचमीत असतं काय मंडळी आईने आणले कोलंबी तर ती आता जरा रुपये लोक संडेला त्यांच्या हिशोबाने काम करत असतात तू संडेला काय करतो आराम. हा आराम. फक्त आराम दुसरं काय नाही खायचा प्यायचा आणि झोपायचा एकच काम असतं संडेच्या दिवशी खायचा पाणी पियाचा आणि जाऊन झोपायचा आणि तुम्ही समजा पियाचा बोलल्यावर काय वेगळा काम होतं का तो आमच्या इथं नाही चालत आणि कोणीच नाही हॉट ड्रिंक काहीच घेत नाही फक्त ऑनली मिनरल वॉटर आणि कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक स्प्राईट थम्सअप संडेला असंच असतं प्रत्येकाच्या घरी आरामाचा दिवस तसंच आज आमच्या घरी होता आगोटचा मान तो सगळा करून मी इथं आल्या होता तर इथून यांच्याशी गप्पा मारतो ना परत जातो घरी आणि घरी गेल्यावर मला परत भेटतो मी मंडळी घरी आलो मी आता रुपेशच्या घरी होतो तिथून इथं आलोय मी आज संडे मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आज काय सकाळी प्लान वगैरे काय नाही आहे मम्मीशी बोललो तेव्हा माहिती पडलं आज आगोटचा मान करायचा आहे तर आज आगोटचा मान झालेला आहे आमचा मानपान करून झालेला आहे आणि तो बली दिलेला तो आता मम्मी जेवण बनवेल त्याचं आणि तो प्रसाद आम्ही आता खाऊ मंडळी दरवर्षी असतो आमचा आगोटचा मान पावसाळा आला की हा मान दिला जातो कुळदेवांना गावदेवीला आमचं ते गाव जिथे गावदेवी आहे जुन्या गावात तिथली गावदेवी म्हणा तिथले शेतातले देव म्हणा म्हसोबा म्हणा या सगळ्यांना मानपान केलं जातो आणि तो आज केलेला आहे आम्ही कम्प्लीट पप्पा बघत आहेत म्हणजे त्यांच्यावरती देवीची सवारी येते पप्पा असं सेवेसाठी नाही बसत कोणाच्या म्हणजे बाहेरचं कोणाचं बघत नाही आपल्या घरातली जी आमची माणसं आहेत माझी मम्मी लहान भाऊ मी आमच्यावरती रक्षा म्हणजे ते कामधंदे व्यवस्थित चालावा आपली रक्षा व्हावी हे सगळं ते कुळदेवांना टाकत असतात आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतात बोलत असतात एवढंच आहे बाकी असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी पप्पा करत नाही कारण की ते दुनिया वाईट आहे ना चांगलं पण बोलतंय कोणी वाईट पण बोलते तर त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आम्हाला तर आज तुम्हाला मी त्यांची छोटी स्टोरी सांगितली त्यांच्या रिक्षांबद्दल सांगितली माहिती त्यांनी आमच्यासाठी काय काय केलंय काय काय गोष्टी खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्या त्यांनी एवढं मोठं घर बांधलं हे तर समजा आपल्याला आमची जमीन डेव्हलपला गेली वगैरे या सगळ्या गोष्टीतून जे धन आलं त्याच्यातून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण रिक्षावरून त्यांनी 4 पोरांचं शिक्षण केलं 2 पोरींची त्यांची 2 पोरी आहेत मुली आहेत त्यांचे दोघींची लग्न केली आहेत त्यांनी एवढ्या थाटामाटात लग्न केलं एवढ्या सगळ्या गोष्टी करणं सोपं नाही आहे खूप हार्ड वर्किंग लागते आणि त्यांनी ती हार्ड वर्किंग केलेली आहे तर आता जास्त बोलणार नाही मी या सगळ्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये येत राहतील तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया आज संडेमध्ये दाखवलं नॉर्मल संडे असतो घरामध्ये काय काय असतं घरच्या म्हणजे घरामध्ये लक्ष दिलं जातं संडेमध्ये आरामाचा दिवस रुपेश बोलला ना आराम करतो खाऊन पिऊन झोपायचा बस हा प्रत्येकाच्या घरी असतो संडे म्हटलं का आराम करायचा असतो तसंच चला आजचा ब्लॉग इथे संपवतो तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आजूबाजूवाल्यांची काळजी घ्या आनंदी राहा आनंदात ठेवा सगळ्यांना आपण भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊया चलो टेक केअर बाय